गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर आज आहे ना, सकाळी सकाळीच मला ही ऑर्डर पूर्ण करून द्यायची होती. तर माझ्या आज आहे ना, पहिल्या ऑर्डरमधल्या फक्त अगदी थोड्याशा पिशव्या राहिल्या होत्या, म्हणजे खोड राहिल्या होत्या त्या शिवायच्या. तर अगदी थोड्याशा राहिल्या होत्या, पण त्यांनी सांगितलं होतं 10 वाजेपर्यंत द्या म्हणून. आणि मला दुसराही माल आणायचा होता, कारण आपण माल त्यांना तयार करून पाठवला की त्यांचा माल पुढं जात असतो. तर आज आहे ना, म्हणजे कालच्यातल्या माझ्या अगदी थोड्याशा पिशव्या राहिल्या होत्या, तर मला हा माल नेऊन द्यायचा होता आणि दुसरा आणायचा होता. तर पाहू शकता, फक्त माझ्या यामधल्या आहे ना 18 पिशव्या राहिल्या होत्या शिवायच्या. आणि बाकीचं म्हणाल तर माझा फक्त स्वयंपाक झालेला आहे, काम मात्र राहिलेलं आहे. पण मी ठरवलं म्हणलंच अगोदर ह्या पिशव्या वगैरे करून द्यावं. आणि आज काय केलं ना, शाबूच्या पापुड्या घातल्या होत्या मी. तर थोडंसं लवकर उठायला सुरुवात केली आहे या कामामुळे मी, कारण काम असलं ना की माणूस बरोबर वेळेत होतं सगळं. आणि तर त्याच्यातलाच भाग आहे माझा, पापुड्या करून झाल्या आणि हे मला द्यायचं आहे. तर त्यांचा परत कॉल आला मला आणि त्यांनी सांगितलं की जो तयार माल झालेला आहे तो आणून द्या, आणि हे बाकीचा माल आहे तो ते तुम्ही 5 वाजेपर्यंत आणून दिला तरी चालेल. तर माझं कसं होतं ना, आंघोळ वगैरे राहिली होती, पापुड्या वगैरे करून घेतल्या होत्या मी. नंतर विचार केला, म्हणलं अगोदर आंघोळ वगैरे आपण करून घ्यावी आणि नंतर हे बाकीचं मग राहिलेलं शिवून घ्यावं. तर अशातला भाग आहे मैत्रिणींनो. तुम्हीही असे कामं करत असाल तर तुम्हालाही माहीत असेल की प्रत्येक कामामध्ये मेहनत ही असतेच, आणि आवड असली ना की बरोबर आपण सवड ही काढतोच. तर झालेलं आहेत आपल्या आता हे वस्त्र तयार करून झालेत, नाड्या वगैरे लावून झालेल्या आहेत. आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 2:30, आणि आता परत पापुड्या वगैरे उलटाय जायचं आहे मला वरी. पण आता हे शिवून झालेले आहेत आणि मला 10 वाजेपर्यंतच द्यायचे होते, पण 10 वाजेपर्यंत काय झाले नाहीत. मग त्यांना तसं कॉल करून सांगितले की 10 वाजेपर्यंत नाही, तुम्हाला 3 वाजेपर्यंत भेटतील म्हणून. तर मग ते बोलले की जाऊ द्या, 3 वाजेपर्यंत नाही आणले तरी 5पर्यंत तरी द्या, असं बोलले. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. तर मग आपण म्हणतो ना, थोडंसं आता निवांत आहे म्हणल्यावर 5 म्हणजे निवांत झालं. मग नंतर उठली, आंघोळ वगैरे केली आणि नंतर मग म्हणलं नंतर शिवावं. तर हे असं प्रकारातलं आता मात्र फायनली झालेलं आहे शिवायचं. पण आणखीन धागे दोरे जे आहेत काढायचे ते राहिलेले आहेत. तर चला ह्याचे धागे दोरे काढून घेते, नंतर बघूया आपण. तर पाहू शकता, पहिल्या शिवून झाल्या आणि दुसरा माल आणला होता मी. तर ह्याही बऱ्यापैकी शिवून झालेल्या आहेत माझ्या. म्हणजे ब्रेक घेत असते, घरामधले कामं करते आणि नंतर शिवते. मग ते एकदम असे दोरे वगैरे तयार झालेले असले ना की ते काढून घेते, सगळं जोडून ठेवते आणि परत म्हणजे शिवायचं, परत जोडायचं, हे करायचं. म्हणजे माझ्या घरातलं काम असलं ना कसं आपल्या मूडवरती असतं, तर त्याच पद्धतीने मी काम करत असते. आणि मला काम म्हणाल तर खूप आवडलेलं आहे हे. तर असे 2-3 वेळा पाहू शकता ह्या पिशव्या माझ्या शिवून झालेल्या आहेत. आणि पहिला जो माल होता तो मी कंप्लीट, म्हणजे 18च पिशव्या राहिल्या होत्या. मग त्यांनी दुसरा पाठवला आणि हे सांगितलेलं आहे मला की आता 5 वाजेपर्यंत हे कंप्लीट करून द्यायचं आहे. तर मी हा बोलली. तर पाहू शकता अशा माळा वगैरे सगळं किती सुरेख आणि छान दिसत आहे ना हे. आणि कसं असं ना, कुठल्याही कामामध्ये आपल्याला आवड असली की ते काम बरोबर आपण व्यवस्थित करतो. तर तोच माझा भाग आहे. मला टेलरिंगचं काम खूप म्हणजे खूप आवडतं आणि नव्यानं मी आता सुरुवात केलेली आहे. कसं आहे ना, पण असे कामं हे घरी बसून असतात. घरातले घरात आपण आपले सगळे कामं करत करत करू शकतो. त्यामुळे मला काम हे आवडलं. पैसे थोडेसे कमी आहे त्यामध्ये, पण काही हरकत नाही. घरात बसल्यापेक्षा जे आपले घरातले काम आहेत ते करत करत, शिवाय आपलं ब्लाऊज शिवत शिवत, ज्या दिवशी ब्लाऊज असतील त्या दिवशी आपल्याला हे ठेवायचं, किंवा ज्या दिवशी ब्लाऊज नसतील त्या दिवशी ब्लाऊज म्हणजे हे काम करायचं. तर यासाठी मी हे काम घेतलेलं आहे आणि छान वाटत आहे मला. तर आज पाहू शकता, म्हणजे आज सुरुवातीला तर माझ्या 18च राहिल्या होत्या शिवायच्या, पण नंतर मग त्यांनी परत फोन केला आणि मग विचारलं, म्हणजे जेवढा तयार झालेला आहे तेवढा आणून द्या. आणि जे दुसरा माल आणला होता तर ते माल मग पुन्हा नंतर तुम्हाला जेव्हा म्हणजे 5 वाजेपर्यंत द्या. तर माझं कसं ना, पापुडं वगैरे घातलेले आहेत मी. खूप व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे काय यामध्ये काही टाकलं नाही आहे मी ते. पण सकाळची कामं वगैरे उरकून हे सगळं मी 5 वाजेपर्यंत सगळं तयार करून दिलेलं होतं. आणि घरातले कामं वगैरे राहिले होते, पण शिवून झालं होतं. पण ते म्हणतात ना, एक्स्ट्राचे दोरे असतात बघा, आता प्रत्येक ह्याच्यामुळे ते काढतात की नाही बायका ते मला माहीत नाही. पण माझ्याकडं होतं तर म्हणलं आपण जे दोरे वगैरे, आणि मी कसं ना, ते धागा तुटत नाही त्यामुळे तुम्हाला सांगितलेलं आहे ट्रिक ती. म्हणजे कसं ना, कुठलंही काम असं पटकन होतं आपलं. आणि नंतर मग ते लगे तोडून घेतलं की सारखा धागा तुटत असतो. त्यामुळे मी कुठलेही शिलाई काम करताना आहे ना, अजिबात धागा त्याचा लगेच तोडून घेत नाही. ब्लाऊज शिवायचा असू द्या, ड्रेस शिवायचा असू द्या, किंवा इतर कुठलंही काम असू द्या, मी ते धाग्याला म्हणजे कपड्याला कपडा लावत असते. त्यामुळे काय होतं ना, आपला धागाही जास्त वायाला जात नाही आणि सारखं मशीन आपल्याला त्रास देत नाही लगेच. म्हणजे सारखा धागा आपला अजिबात तुटत नाही. आणि जे काम आपलं 1.5 तासामध्ये होणार असतं तर कमीच कमी आपलं 1 तासामध्ये बरोबर होतं. तर आता हे पूर्ण पाहू शकता, दोरे वगैरे काढलेले आहेत. पण आता ह्याला आहे ना,
म्हणजे एकावर एक आपल्याला ठेवायला लागेल. तर पाहू शकता मला तर खूप आवडलं हे. आणि हे बहुतेक ना आपण ते ग्रंथ नाही का ठेवत, तर त्या ग्रंथाचं हे आहे हे कवर, असं माझा अंदाज, मला तर तेच वाटत आहे. पण देव जाणे काय ठेवतात यामध्ये, पण मला असं वाटतं की यामध्ये ग्रंथाचंच असणार आहे. किंवा आपण जपमाळ करतो एखाद्या वेळेस, तर ते काही काही जण नाही का हातामध्ये ते घालून, किंवा त्याच्यासाठी असेल. पण मला तर त्याची जास्त शक्यता असं वाटत आहे की ग्रंथासाठीच आहे. आणि छान आहे शिवायला हे. फक्त याची जी नाडी आहे ना, ते करायला मात्र खूप वेळ जातो, कारण नाड्या खूप लांब लांब आहेत आणि त्या करायला खूप म्हणजे काय खूप जास्त वेळ लागत आहे याला. तर असं चाललेलं आहे. तर तुम्हीही तुमच्या कुठं आसपास असं काम भेटत असेल तर मैत्रिणींनो नक्की जायचं आहे. असं नाही की आपले नवरे आपल्याला कमी पडू देतात काही, किंवा काही ते आपल्याला देत नाहीत, असं अशातला भाग नाही. काही जणींचे असे नवरे आहेत की त्यांच्या मनील त्या गोष्टी, मनील त्या हे इच्छा पूर्ण करतात. पण आपलं स्वतःचं काही असावं म्हणून यासाठी काही जणांना खूप हौस असते, तर त्यांना बाहेर जाऊन काम करायला जमत नाही. तर त्यांच्यासाठी हे खूप छान सोपी हे आहे. फक्त आपल्याकडे एक मशीन पाहिजे आपल्याला. आणि जिथं धार्मिक दुकानं आहेत किंवा काही असू शकतं, असंच नाही की तुम्ही वस्त्र शिवू शकता. जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही करू शकता, किंवा काही तुमच्यामध्ये वेगळं टॅलेंट आहे तेही तुम्ही करू शकता. जे तुम्हाला आवडेल ते नक्की करा. मी तर बघा तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती की मी काम तसं शोधणार आहे. मी काम शोधलं आणि ज्या माझ्या आसपासच्या मैत्रिणी आहेत त्यांना हे काम आवडलेलं आहे आणि त्यांनीही एक ग्रंथाचे कवर शिवायला सुरुवात केलेली आहे आणि मलाही आवडलेलं आहे. माझ्याकडं ब्लाऊज वगैरे असतात, पण ज्या दिवशी नसतील, कारण माझं तुम्हाला माहिती आहे बुटूक वगैरे अजिबात नाही. मी जे काय करते ते घरातूनच करत असते आणि माझा हेतू हेच असतो की ज्या काय माझ्यासारख्या मैत्रिणी आहेत त्यांनाही घरात बसून काम करण्याची आवड निर्माण हो, आपल्या संसारासाठी 4 पैसे कमवावे, किंवा ना इतर काय आपला वैयक्तिक खर्च असेल तो इतर, म्हणजे आपण नवऱ्याला तरी मागून मागून किती मागणार. आपल्यापाशी असलं मग देतात ते आपल्याला, नाही असं म्हणत नाही मी मैत्रिणींनो, देतात ते आपल्याला. पण शेवटी आपल्यापाशीही काहीतरी पाहिजे. ह्या हेतूनं आपण काम केलंच पाहिजे. मी त्या हेतूनं म्हणतो ना फुल फुलाची पाकळी, तर ह्या हिशोबाने हे काम घेतलेलं आहे. आणि मला काम हे खूपच आवडत आहे. आणि आमच्या इकडं आहे ना शेजारी, म्हणजे आज लग्न आहे मंदिरामध्ये, तर तिथला खूप आवाज येत आहे. आता लग्नसराई खूप जोरशोरात चालू आहे. किंवा इतर कुठल्या आयडिया तुम्हाला पार्लर वगैरे काय येत असेल तर तेही करू शकता. बऱ्याच माझ्या अशा मैत्रिणी आहेत की ज्यांना सगळं जमतं, पण काही काही जणांना कसं असं दडपण असतं, मला जमेल का बाबा, अशा ह्या गोष्टीतला खूप भाग असतो. तर त्यामुळं आपण आहे ना अजिबात घाबरून वगैरे जायचं नाही. आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे. एकदा सुरुवात केली की हळूहळू सगळं आपल्याला जमतं. आपण सगळं करू शकतो, तर हेही करू शकतो. तर पाहू शकता सगळ्या बॅग मी शिवून घेतलेल्या आहेत ते कवर, आणि त्याला असे आपल्याला आहे ना घडी मारून घ्यायची आहे त्याची, आणि जे दोरे आहे ना ते एक ह्याच्यावर गट्टा करून घेणार आहे मी. आणि असेच मी सगळे ठेवलेले आहेत. मला काय अजून ह्याची पॅकिंग वगैरे माहीत नाही कशी आहे काय आहे. तर 2-3 वेळा मी शिवून दिलेले आहेत, तर असेच शिवून दिलेले आहेत आणि त्यांना माझं काम खूप आवडलेलं आहे. आणि कसं आहे ना, मी सगळं म्हणजे ज्यांनी त्या टायमात सांगितलं त्या टायमामध्ये त्यांचं हे सगळं तयार करून घेत आहे. तर त्यांना माझं काम ना खरंच खूप म्हणजे खूपच आवडलेलं आहे. तर चला असा छोटूसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मैत्रिणींनो. आवडला तर नक्की लाईक करायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.